काहीतरी इंटरव्हेन्शन होईल, कुठेतरी हे जे काही स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ती वाढू शकेल, ती बदलू शकेल. पण एकंदर आपण पाहतोय स्थानिकांकडून समजून घेतल्यानंतर, इकडच्या आय टी क्षेत्रातल्या लोकांकडून, इकडच्या हाऊसिंग सोसायटी, इकडच्या ग्रामस्थांकडून समजून घेतल्यानंतर, आणि आजचा दौरा तर आपण सोबतच होतात, अनेक ठिकाणी फुटपाथच नाही आहेत. मेट्रोची कामं चालू आहेत, किती दिवस चालू आहेत, काही काही 2-3 स्टेशन पूर्ण झालेले आहेत, टेस्टिंग चालू आहे, 2-3 महिने टेस्टिंग चालू आहे, त्याची उद्घाटनाची तारीख काही मिळत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकंदर आपण खोलावर गेल्यानंतर पाहिल्यानंतर पाईप गॅस काही सोसायट्यांमध्ये आहे, काही सोसायट्यांमध्ये नाही आहे. कचऱ्याचं विलगीकरण असेल, कचरा उचलण्याचा प्रश्न असतील, इथे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे. काही काही चौक तर असे आहेत की एक रस्ता PWDचा, दुसरा रस्ता PMRDचा, तिसरा रस्ता PCMCचा. एवढा सगळा गोंधळ या एका महत्त्वाच्या IT क्षेत्राच्या एरियात होऊ शकतो. आणि ह्याच क्षेत्रामध्ये फॉर्च्यून 500मधले काही कंपनी येत आहेत, आलेल्या आहेत. गेल्या 3-4 वर्षात नवीन कुठच्या कंपन्या तेवढी मोठी वाढ काही झालेली नाही आहे. सध्याच्या ज्या कंपन्या आहेत ते देखील हा विचार करत आहेत की जर फेज 3 हिंजवडीतून फेज 1मध्ये जायला 1-1.5 तास लागत असेल, तर मग नेमकं ह्या एरियात आपण थांबायचं तरी का, की स्थलांतरित व्हायचं, हा देखील एक प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला आहे. मी ऐकलं की काही इकडच्या संघटना ज्या आहेत त्या मागच्या वर्षी देखील मुख्यमंत्री महोदयांना भेटल्या होत्या. सातत्याने डिव्हिजनल कमिशनर असतील, इतरांकडे पिटिशन करत असतात की कोणीतरी इथे लक्ष द्या. ज्या काही आपण मूलभूत इथे प्रश्न पाहतोय, ट्रॅफिकची समस्या आहेच, आणि अर्थात जेवढी ट्रॅफिक पोलिसांची संख्या आहे त्यांना अधिकचं बळ देणं गरजेचं आहे, त्यांना वाढीव संख्या देणं गरजेचं आहे, जेणेकरून ते इफेक्टिव्हली ह्याच्यावर थोडा कुठेतरी आळा घालू शकतील. सिग्नल आहेत, IT सेक्टरमध्ये स्मार्ट सिग्नलिंग आलं पाहिजे. रस्त्याची तर आपण हाल पाहतोय, अनेक ठिकाणी खड्डे आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वरती खालती आहेत, मेट्रोच्या खालचे रस्ते, मेट्रोच्या स्टेशनच्या खालचे रस्ते भयानक परिस्थितीत आहेत, आणि फुटपाथ जणू काही अर्धे तुटलेले आहेत. ह्या 3-4 गोष्टींवर जरी लक्ष केंद्रित केलं सरकारने, तरी मला वाटतं इथे खूप मोठा रिलीफ या स्थानिकांना मिळू शकतो, इकडच्या सगळ्या जे ह्या क्षेत्रात काम करतात त्यांना मिळू शकतो. आणि जे आपण जागतिक स्तरावर एक फॉलोअप घेत असतो, किंवा आपण ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली सांगतो की आम्ही हे लायसन्स आता काढून टाकलं, ही परवानगी आता काढून टाकली, हे सगळं काढल्यानंतर जेव्हा आपण इथे येतो तेव्हा कंप्लायन्सचे विषय आहेत, करप्शनचे विषय आहेत, आणि इन्फ्रास्ट्रक्चरल कोलॅप्सचे जे विषय आहेत त्याच्यावर राज्य शासनाने थोडं लक्ष केंद्रित करावं. मला वाटतं राजकारण बाजूला ठेवून जर लक्ष इथे केंद्रित केलं तर राज्य सरकार इथे इकडच्या नोकऱ्या, इकडचे जे उद्योगधंदे आहेत, इकडचे जे रोजगार आहेत ते वाचवू शकतील. आपण आत्ताच वाटतं की 3 वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्याच्या अंडर हिंजवडी येत असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होतात. तुम्हाला स्वतःला असं वैयक्तिक वाटतं का की एक स्वतंत्र स्वायत्त संस्था किंवा विभाग जो फक्त हिंजवडी आणि या परिसराच्या देखरेखीसाठी किंवा विकासासाठी काम करेल, असा एखादा विभाग करावा का? कारण मला वाटतं प्रशासकीय रचना काय असावी त्यापेक्षा जर एखाद्या, जसं काय आता इथे जे पालकमंत्री त्यांनी किंवा डिव्हिजनल कमिशनर त्यांनी प्रत्येक महिन्याला एक बैठक घेतली आणि फॉलोअप केलं की तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय, एका टेबलवर सगळ्या यंत्रणांना बसवलं आणि तुम्ही काय काम केलं आहे, तुमची जबाबदारी काय, तुम्ही कुठपर्यंत ती जबाबदारी पार पाडलेली आहे, ह्याचा फॉलोअप कोण घेणार. किंवा आता एखादी पाईपलाईन टाकायची, 2-3 वेगळ्या यंत्रणेचे रस्ते असतील तर 3 यंत्रणेला एकत्र बसवा ना. कारण प्रशासकीय जी काही तुम्हाला पुढची पावलं टाकायची असतात त्याला तुम्हाला एक वेगळी आर्थिक घडी बसवायला लागते, तुम्हाला एक प्रशासकीय घडी बसवायला लागते. ती जेव्हा केव्हा या शासनाला वाटेल तेव्हा ठीक आहे. पण माझा आत्ता प्रश्न हाच आहे की जे तुम्हाला डोळ्यात एखादं दिसतंय, रस्त्याचा असेल, फुटपाथचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, ह्या तुम्हाला यंत्रणा तुमच्या डोळ्यासमोर बसवा त्यांना आणि विचारा कोण काय काम करतंय. हे अजून सोपं होईल. महिन्यापूर्वी अजितदादांनी संपूर्ण रस्ते जे आहेत ते अतिक्रमण मुक्त केले होते. आता परत तिथे त्या ठिकाणी अनेक अतिक्रमण उभे राहिलेले आहेत. कुठेतरी प्रशासनाची किंवा बघा, दादांचा आवाज हा एक वेगळा आवाज होता, तो पुण्यासाठी देखील फार महत्त्वाचा आवाज होता. पण ते सगळं दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपण पाहतोय, एकंदर परवा चाकणचा विषय असेल किंवा आत्ताचा विषय असेल, इथे तसं रेप्रेझेंटेशन जेवढं पुण्याला मिळालं पाहिजे या शासनामध्ये तेवढं मिळत नाही आहे. दुर्दैवाने असं होतं की जे काही राजकारण चालू आहे, मग हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्याला आपल्यात घे, त्याला आपल्यात घे, हे सगळं करत असताना मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील ह्यांचं लक्ष हे शासनाकडून फक्त घाणेरड्या राजकारणाकडे गेलेलं आहे. मी परत एकदा राजकारणावर बोलणार नाही, कारण मला वाटतं आज हिंजवडीसाठी मी इथे आलेलो आहे. आणि विरोधी पक्ष म्हणून असू किंवा जेव्हा सत्ताधारी पक्ष म्हणून असू, लोकांचं जे मत आहे ते ऐकणं गरजेचं आहे. आणि त्याही पुढे जाऊन जे तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय ती कामं जी व्हायला पाहिजेत ती तर व्हायलाच पाहिजेत. आता PMRDकडे स्वतःची जी काही पूर्ण ताकद आहे, मग त्याचं आर्थिक बळ असेल, त्याचं प्रशासकीय बळ असेल, वापरा ना. जिथे जिथे त्यांची संस्था तिथे वापरा.
जिथे PWD आहे, जिथे इतर काही तुमच्या संस्था असतील, त्यांना द्या आर्थिक बळ आणि त्यांच्याकडून ते कामं करून घ्या. पण आपण पाहतोय काही काही ठिकाणी टेंडरच झाली नाही आहेत, काही काही ठिकाणी आता मेट्रोचं साधं काम चालू आहे, त्याच्या खालचे तुम्हाला 1-2 मी पिलर दाखवले, ते रस्त्याचे पॉट्स दाखवले, किती धूळ बसली आहे. प्लॅस्टिक नाही निघालं तरी धूळ त्याच्यावर पूर्ण बसलेली आहे. काही काही ठिकाणी तो फुटपाथ तुटलेला आहे, बॅरिकेड्स इकडे तिकडे आहेत. रस्त्याच्या खालचा पण पाहतो तिथं, म्हणजे मेट्रोच्या स्टेशनच्या खालचं एवढा भयानक रस्ता आहे. कोण येणार ते पुढच्या तुम्ही काही वर्षांमध्ये, कुठच्या कंपन्या येणार इथे? मेट्रो दावा करत आहे की आमची मेट्रो बनून तयार आहे, मात्र सुरुवात होत नाही आहे. का बरं दिनगई होत आहे? काय वेळ मिळत नाही का पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांना? बघा, आता अनेक ठिकाणी जसं आपल्याला आठवत असेल 2024ला पण अटल सेतू हा बनून तयार होता. 3 की 4 महिने लावले पंतप्रधान महोदयांची वेळ घेण्यासाठी. दिव्यामधलं एक स्टेशन तसं चालू होईना, अजून काही गोष्टी होत्या. मला वाटतं आता हे उद्घाटनाची सगळी नाटकं बाजूला ठेवून मुहूर्त जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा मुहूर्त काढा. पण आत्ता लोकांसाठी तरी या मेट्रो आणि ह्या ज्या सुविधा आहेत त्या सुरू तर करा. मग येऊन फिता का पण नंतर जेव्हा वाटेल तेव्हा.